नमस्कार, मी रुबीना पठाण. तुम्ही पाहताय झी 24 तास आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच मोठी बातमी आहे. आरसीबीच्या चेंगराचेंगरीत मृतांचा आकडा आता 11वर पोहोचलेला आहे. मृतांमध्ये एका लहान मुलाचाही समावेश असल्याची भीती व्यक्त केली जाते. तर 25 जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचं कळतंय. तर चिन्नास्वामी स्टेडियमवर चेंगराचेंगरी झाली आहे. आरसीबीच्या विजयी मिरवणुकीत चेंगराचेंगरी झालेली आहे. मिरवणूक निघणार होती, मात्र ती रद्द करण्यात आलेली आहे. सत्कार समारंभ यावेळी स्टेडियममध्ये सुरू होता आणि त्यावेळी बाहेर गर्दी जमली होती क्रिकेट प्रेमींची आणि त्यावेळेला पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला, कारण गर्दी वाढत होती आणि क्रिकेट प्रेमी भिंतीवर, झाडांवर, गाड्यांवर चढत होते आणि तो सत्कार समारंभ पाहण्यासाठी गर्दी मोठ्या प्रमाणात करत होते. त्यामुळे पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला आणि त्यावेळेला चेंगराचेंगरी झाली. सैरावैरा क्रिकेटप्रेमी पळू लागले, पोलीस मोठ्या प्रमाणात लाठीचार्ज करू लागले आणि त्यावेळेलाच या चेंगराचेंगरीत आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होते. तर 25 जणांची प्रकृती गंभीर आहे. चेंगराचेंगरीत अनेक चाहते जखमी झालेत. मृतांमध्ये एका लहान मुलाचा समावेश आहे. चेंगराचेंगरी झाल्यानंतर विजयी मिरवणूक रद्द करण्यात आली आहे. तर दुसरीकडे चेंगराचेंगरीत चाहत्याचा मृत्यू झाल्यानंतरही स्टेडियमवर विजयी सोहळा सुरूच होता. विराट कोहलीला मृत्यू झालेल्या चाहत्यांविषयी काहीही देणं घेणं नाही का, असा सवाल उपस्थित होतो. कारण चेंगराचेंगरीत मृत्यू झाला असतानाही चिन्नास्वामी स्टेडियमवर सेलिब्रेशन सुरूच होतं. ही काही दृश्य तुम्ही सध्या स्क्रीनवर पाहू शकता. एकीकडे आरसीबीचा सत्कार समारंभ इथं सुरू होता. दुसऱ्या दृश्यांमध्ये एकीकडे स्टेडियमच्या बाहेर चेंगराचेंगरी झाली, दुसरीकडे स्टेडियममध्ये हा कार्यक्रम सुरू होता. नेमकं काय घडलं, कसं घडलं, या संदर्भातला एक रिपोर्ट पाहूया.